नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। नमो शेतकरीचा 6वा तसेच पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच वर्ग केला जाणार आहे। तरी सविस्तर अपडेट पाहण्याकरिता आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या। चला तर पाहूयात। पीएम किसान मोठी बातमी। पीएम किसान सन्मान योजनेच्या नव्या नोंदणीसाठी फार्मर आयडी आवश्यक। 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच होणार जमा। 19व्या हप्त्याच्या लाभासाठी सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे केंद्र सरकारकडून आवाहन। ई-केवायसी केल्यानंतर 19व्या हप्त्याच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे करणार जमा। शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा। कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयावरून 5 लाख रुपये होणार। 2025च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी मिळण्याची शक्यता आहे। 1 फेब्रुवारीच्या आगामी अर्थसंकल्पात सरकार किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याची तयारी करत आहे। मर्यादेसंदर्भात सरकार सतत मागण्या प्राप्त होत आहेत। राज्यातील इतर संघांकडून रुपयांनी दुधाची वाढ, तर गोकुळ वारणाच्या दूध खरेदी दरात वाढ नाही। शेतकरी मित्रांनो, राज्यातील इतर सर्व दूध संघांकडून रुपयाची वाढ केलेली आहे, मात्र गोकुळ वारणाच्या दूध खरेदी दरात अजून देखील वाढ झालेली नाही। तेथील शेतकरी हे दुधाच्या वाढीची प्रतीक्षा करीत आहेत। नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी 535 कोटींचा निधी वितरित। सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा। हो शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना 535 कोटींचा निधी हा वितरित केला गेलेला आहे। सरकारने शेतकऱ्यांना हा दिलासा दिलेला आहे आणि हे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। शेतकऱ्यांनो, कागदपत्रे जमा करा, नसता अनुदान विसरा। APL रेशन कार्ड धारकांना कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील थेट रक्कम हस्तांतरण लाभापासून वंचित असलेल्या APL शेतकरी रेशन कार्ड धारकांनी कागदपत्रे ग्रामीण तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात 15 जानेवारीपर्यंत जमा न केल्यास त्यांना अनुदान मिळणे शक्य नाही। शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करा, कर्जमाफीच्या मागणीला जोर। शेतकऱ्यांना निवडणुकीच्या आधी शब्द दिलेला होता की शेतकऱ्यांची आम्ही संपूर्ण कर्जमाफी करणार व त्यांचा 7/12 कोरा करणार, मात्र याबद्दल अजून देखील कोणीच काही बोलले नाही। म्हणून आता शेतकऱ्यांकडून कर्जमाफीच्या मागणीला जोर दिला जात आहे। आता लक्ष आहे कर्जमाफीकडे। रब्बी हंगामात 30 दशलक्ष टन गहू खरेदी केंद्रांची उद्दिष्ट। शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामात 30 दशलक्ष टन गहू खरेदीचे केंद्राचे उद्दिष्ट आहे। केंद्र सरकारने साठ्यासाठी 30 दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे। सरकार रब्बी हंगामात हा गहू खरेदी करेल। केंद्राने राज्याच्या सचिवांशी चर्चा केल्यानंतर हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे। अमरावती जिल्ह्यात सिबिलमुळे 66,000 पण कर्जापासून वंचित। रब्बी हंगामात सिबिलची अट घालत शेकडो शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवण्यात आले असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून करण्यात आलेला आहे। त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात निर्धारित उद्दिष्टांच्या 30% पीक कर्ज वाटप होऊ शकते। म्हणजेच अमरावती जिल्ह्यात सिबिलमुळे 66,000 जण कर्जापासून वंचित आहेत। तेलंगणा सरकार शेतकऱ्यांना एकरी 12,000 रुपये देण्याचा निर्णय हा तेलंगणा सरकारने केला आहे। हा निर्णय आपल्याकडेही अशी योजना सुरू व्हावी का, असे कोणत्या शेतकऱ्यांना वाटत आहे त्यांनी कमेंट करून नक्की कळवावे। आपल्याकडेही अशी योजना सुरू झाल्यानंतर आपल्याकडील देखील शेतकऱ्यांना एकरी 12,000 रुपयांचा लाभ हा मिळू शकतो आणि ही योजना तेलंगणात सुरू झालेली आहे। 5,30,045 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर DBTच्या माध्यमातून रक्कम जमा। हो शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या 5,30,045 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर DBTच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली आहे आणि अजून देखील राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही DBTद्वारे रक्कम जमा केली जाईल।
40,000 ज्येष्ठांनी घेतला श्रावणबाळ योजनेचा लाभ. शेतकरी जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात 32 कोटींचे डीबीटी तत्वावर वाटप. 40,000 ज्येष्ठांनी घेतलेला आहे आतापर्यंत श्रावणबाळ योजनेचा लाभ व नाशिक जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात 32 कोटींचे डीबीटी तत्वावर वाटप करण्यात आलेले आहे. नाशिक ग्रामीण मध्ये 39,91,300 जण लाभार्थी आहेत. वीज चोरी प्रकरणी 233 वीज ग्राहकांना 2,77,00,000चा दंड. भरारी पथकाची मागील 9 महिन्यांतील कारवाई. महावितरणाच्या भरारी पथकाने मागील 9 महिन्यात जिल्ह्यात 504 वीज मीटरची तपासणी केली असता त्यातील 296 वीज मीटरमध्ये वीज चोरी झाल्याचे आढळून आले आणि त्यांच्याकडून वीज चोरी प्रकरणी 233 ग्राहकांना 2,77,00,000ची वसुली. हमी भावाने सोयाबीन खरेदीला 8 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ. वार्ताहर राज्यातील सुरुवातीपासूनच सोयाबीन खरेदीतील अडचणी कायम आहेत. त्यामुळे नोंदणी झालेल्या केवळ 27% शेतकऱ्यांचेच सोयाबीन खरेदी झाले. तसेच एकूण उद्दिष्टाच्या केवळ 29% खरेदी झाली. त्यामुळे सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करत होते आणि ती मिळाली. अपात्र असतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताय परत करा अन्यथा. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना जी सुरू केली होती, महिलांना महिन्याला 1,500 रुपये असे देणार होते. या योजनेत धुळ्यातील एका अपात्र महिलेने 7,500 रुपयांचा लाभ घेतला होता. पण आता तपासणी झाल्यानंतर त्या महिलेने सरकारला 7,500 रुपये हे परत केलेले आहेत. रब्बी पेरण्या पूर्ण तरी मिळेना खरीपातील पीक विमा अग्रिम. 9 लाखांवर शेतकरी प्रतीक्षेत. हो शेतकरी मित्रांनो, आता सध्या जर पाहायला गेलं तर रब्बी हंगाम चालू आहे आणि रब्बी पेरण्या पूर्ण झालेल्या असून अजून देखील शेतकऱ्यांना खरीपातील पीक विम्याचा अग्रिम हाचा लाभ मिळालेला नाही. 9 लाखांवर शेतकऱ्यांना हा लाभ मिळालेला नसून ते शेतकरी आता प्रतीक्षेत आहेत. भाव 1,000 पडले. तूर विकायची की ठेवायची? ओला माल असल्याचे कारण पुढे करत पाडले जात आहेत भाव. तुरीची आवक वाढताच माल ओला आहे असे कारण देऊन बाजार समित्यांकडून तुरीचे भाव पाडले गेलेले आहेत. तुरीचे भाव सध्या पाहायला गेलं तर 1,000 रुपयांनी पडलेले आहेत. आता शेतकऱ्यांमुळे मोठा प्रश्न आहे, तूर विकायची की ठेवायची? सौर कृषी पंप योजनेचा लाभ घ्या. जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचे आवाहन. ब्युरो प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत मागेल त्याला सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत आहे. या योजनेचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केलेले आहे आणि शेतकऱ्यांनी याचा लवकरात लवकर लाभ घ्यावा असे सांगितले जात आहे. पूर्व सूचना दिलेल्यांना पीक विमा योजनेतून भरपाईचे प्रयत्न. आमदार राणा जगजित सिंह पाटील यांची माहिती. जिल्ह्यातील बहुतांश भागाला यंदाच्या खरीपात पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या क्षेत्राला मोठा फटका बसलेला आहे. परिणामी सोयाबीनच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे. नाशिक जिल्ह्यात 94% क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या पूर्ण. गत वर्षापेक्षा वाढ. गहू, मका, ज्वारी, हरभरा पिकांचे क्षेत्रही वाढले. गेल्या वर्षीच्या भीषण दुष्काळानंतर यंदाच्या रब्बी हंगामात मका, गहू व हरभऱ्याच्या पेरणीत वाढ झालेली आहे. फक्त ज्वारीचे क्षेत्र घटले असून एकूण 94% क्षेत्रावर पेरणी झाल्याचे. जिल्ह्यात आता रब्बीच्या पेरण्या जवळपास आटोक्यात आलेल्या आहेत. सोयाबीनचा 48 लाख बारदाना केंद्रावर अजून पोहोचलाच नाही. हो शेतकरी मित्रांनो, सोयाबीनचा 48 लाख बारदाना अजून देखील सोयाबीन खरेदी केंद्रावर पोहोचलेला नाही. म्हणून आता शेतकऱ्यांनी नेमकी सोयाबीन विकायची कशी असे प्रश्न देखील समोर येत आहेत.